दरम्यान काळी जादू दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी असते. अजितदादांच्या घराबाहेरच्या पूजेशी संबंध आहे का असा सवाल टू द पॉइंट मुलाखतीत रोहित पवारांनी केला. मुंबईच्या बंगल्याबाहेर पूजा झाल्याची माहिती असल्याचं म्हणत कोकणचा नेता, बारामतीतील छोटा नेता खरात भक्त असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. मॅजिक जी असते ना, कोणाचं भलं व्हावं याच्यासाठी नाही, दुसऱ्याचं नुकसान व्हावं यासाठी केली जाते. त्यामुळे अजितदादांच्या पुण्याच्या बारामतीच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिकचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले. काटेवाडीच्या घरामागे एक बोकड कापून तिथं ठेवलं होतं त्याच काळामध्ये. त्याच्यातच खराताचं प्रकरण बाहेर निघणं. खरात ही व्यक्ती ब्लॅक मॅजिकमध्ये माहीर होती असं म्हणतात. आणि मग त्यांच्याशी अजितदादांच्या पक्षातले प्रमुख नेत्यांचे वेगळे संबंध त्या ठिकाणी बाहेर आलेले. मग दादांच्या घराबाहेरची पूजा, ते संबंध, आणि त्याच्यात बारामतीचा एक छोटा नेता कोणतरी आहे, अजून नाव काय आलं नाही, तो आणि कोकण चे नेते हे जवळ असणं, आणि ती व्यक्ती म्हणजे छोटा नेता हा खरातकडे पण जात होता असे त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे. कोण कथा वर्तवत आहे की या खरात प्रकरणाच्या पूजांचा दादांच्या बाबतीत अनेक शक्यता आहेत. त्यातली ही एक आहे. ही असू शकते. खरातचं काही प्रकरण आहे का? आता खरातला काय फक्त दादांच्याच पक्षातले सांगू शकतात असं नाही. तिथं भाजपचे पण नेते गेले होते, तिथं शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा नेते गेले होते. पण कोण कसं, आणि ह्या ज्या पूजा असतात ज्या आम्हाला कळलेलं आहे की त्यात कुठला तरी अंगठा कापला जातो का कुठलं बोट कापलं जातं, आणि काळ्या बाहुलीवर स्पष्ट आरोपच झालेत. रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरांचे आरोप झालेत बोट कापण्याचे. आता तुम्ही नाव घेण्यापासून कशाला धजावताय? तो विषय माझा नाही, पब्लिक डोमेन मध्ये आलेले नाही. तरी काळ्या बाहुलीवर पूजा केली असं आपण समजूया. पण मग व्हिडिओ कुठे आहेत ते? नाही, त्यांचे ते काय बोट कापल्याचे ते व्हिडिओ होते ना. त्यांनी सांगितलं की दरवाजात अडकून गाडीचे आमचे बोट तुटले किंवा काय, त्यामुळे ती पट्टी बांधली वगैरे त्यांनी सांगितलं. ठीक आहे, याच्या पुढे मग काळजी घ्यावी त्यांनी. काय बोट अडकण्याची? हा, म्हणजे ते बोट कुठं कुठं अडकतात आणि कुठं कुठं घातलेली असतात, त्या बाबतीत काळजी करावी. हा काळे जादूचा प्रकार एवढा भयानक आहे. प्रत्येक जण राजकारणासाठी या काळ्या जादूचा वापर करतोय की काय, असं एकंदर चित्र सगळीकडे पाहायला आपल्याला मिळतंय. आणि दादाच्या इथे काही लिंबू वगैरे वगैरे ते जे काही भेटलेत त्याच्यामुळं या काळ्या जादूला पुष्टी मिळालेली आहे. आणखीन कोणी कुणाबद्दल काय केलंय, आणखीन कुणाबद्दल, आणखीन इतर लोकांबद्दल सुद्धा केलंय की काय, याबद्दल सुद्धा शंका आहेत.